नमस्कार, रुचकर सदैव चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत सर्वांची आवडती डिश म्हणजे पाणीपुरी। तर याच्या पुऱ्या एकदम परफेक्ट पद्धतीने कशा बनवायच्या ते आपण पाहणार आहोत। अशा प्रकारे पुऱ्या तयार करून तुम्ही महिनाभर जरी स्टोअर केल्या तरी जशाच तशा राहतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी जाड रवा घेतलेला आहे, 1 वाटी अशा प्रकारे रवा घ्यायचा आहे आणि ह्या चमच्याने 2 चमचे मैदा घेतलेला आहे। तर हे प्रमाण बिना मोजता बिलकुल घ्यायचं नाही, मोजूनच घ्यायचं आहे। तर इथं मी मैदा आणि रवा मिक्स करून घेत आहे। तर याच्यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा काही टाकायचं नाही। हे मिक्स करून घेतल्यानंतर इथं मी कढई ठेवलेली आहे। या कढईमध्ये आपल्याला 1 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे। ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने पाणी टाकलेलं आहे। आता ह्या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। खळखळ उकळी आल्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। आता ह्या पाण्याला छान उकळी आलेली आहे। तर याच्यामधलं निम्मं पाणी आपण काढून घेऊया आणि निम्म्या पाण्यामध्ये आपण रवा आणि मैदा मिक्स करून घेतलेला आहे ते टाकून घ्यायचं आहे। तर हे पाणी पण आपल्याला लागणार आहे, पण ते नंतर टाकायचं आहे। तर याच्यामध्ये हे टाकून घेतल्यानंतर हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे। एकदम पाणी का टाकलं नाही, ते एकदम शोषून घेतं आणि आपल्याला अंदाज येत नाही। तर आता हे काढून घेतलेलं सर्वच पाणी याच्यामध्ये टाकून घेऊया। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेताना गॅस अगदी लो फ्लेमवर ठेवायचा आहे, म्हणजे हे मिश्रण आपलं खाली लागणार नाही। तर हे छान मिक्स झाले। खूप वेळ पण आपल्याला हे ठेवायचं नाही, साधारण एवढंच आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। तर आता हे मिक्स केल्यानंतर आपण याच्यावर एक ताट ठेवून साधारण 5 मिनिटच फक्त झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून आपलं ही जी मिश्रण आहे ती छान शिजलं जाईल। तर आता बघू शकता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। त्या प्लेटमध्ये खालचा खरडा न येऊ देता हे मिश्रण काढून घ्यायचं आहे। आता हे गरम गरम असताना छान असं मळून घ्यायचं आहे, थोडासा पाण्याचा हात लावून, जेणेकरून चटका लागेल हे पीठ गरम असल्यामुळे। तर बघू शकता एकदम सॉफ्ट असं हे पीठ झालेलं आहे। इतकी कुरकुरीत आणि मस्त ह्या पुऱ्या होतात, जे आपण बाहेर जाऊन खातो तर एवढ्याच याच्यामध्ये भरपूर पुऱ्या होतात, जेणेकरून 4 ते 5 व्यक्ती आरामात भरपेट खाऊ शकतात। तर ही पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। जितकं छान मळून घ्याल तेवढं आपलं पीठ एकजीव होईल। तर जास्त वेळसुद्धा मळायचं नाही, साधारण 2-3 मिनिटामध्ये हे छान एकजीव पीठ होतं। तर बघू शकता एकदम एकजीव असं हे पीठ झालेलं आहे आणि हे पीठ खूप पातळ नाही, खूप घट्ट नाही, अशा प्रकारेच व्हायला पाहिजे। आता आपण हे 10 ते 12 मिनिटासाठी किंवा जास्तीत जास्त 15 मिनिटासाठी झाकून ठेवू। आता इथे कुठलाही कपडा न वापरता मी एखादं जे आपण साखरेचं पोतं किंवा तांदळाचं पोतं असतं ते स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे। याच्यावरती पुऱ्या टाकायच्या, म्हणजे खाली ती चिकटणार नाही। आणि कॉटनचा जर कपडा घेतला आणि ते चिकटून राहिलं तर त्यातलं जे मॉइश्चर आहे ते कपड्याला लागतं आणि पुऱ्या जे आहेत ती व्यवस्थित फुलत नाही। त्यामुळे अशा प्रकारे पोत्याचा उपयोग केलेला आहे मी। आता हे पीठ जे आहे ती छान आणखीन एकदा मळून घेऊया, म्हणजे व्यवस्थित एकजीव मळल्यानंतर पुऱ्याला असं चिरा वगैरे पडत नाही। त्यामुळे आता मळल्यानंतर जेवढं तुम्हाला पीठ लागते लाट्या बनवण्यासाठी तेवढंच घ्यायचं आणि बाकीचं परत हे पीठ व्यवस्थित झाकून ठेवायचं, म्हणजे हे पीठ सुकणार नाही हवेने। आता हे पीठ जे आहे आपण काढलेलं त्याला छान असं लांबट आकाराचं, जेणेकरून लाट्या व्यवस्थित होतील अशा प्रकारे ह्याला करून घ्यायचं आहे। अगदी छोटे छोटे गोळे ह्याचे आपल्याला करता येतील, नाही तर खूप मोठं जर लाटी घेतली तर खूप मोठ्या मोठ्या पुऱ्या होतील, जेणेकरून आपल्याला नंतर खाताना प्रॉब्लेम येईल। तर बघू शकता अगदी जे कांडा असते त्याच्या निम्मं एवढं आपण हे तोडून घेतलेलं आहे पीठ, आणि सर्व पीठ अशाच प्रकारे तोडून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व पुऱ्या सारख्या होतील। तर एवढे आपण तोडून घेतले पीठ, याच्या छोटे छोटे असे हातावरती गोळा करून या डब्यामध्ये टाकायचा, म्हणजे असं जर वरती ठेवलं तर हे पीठ अगदी साल आल्यासारखं होतं किंवा ती व्यवस्थित लाटलं जात नाही। त्यामुळे अशा प्रकारे करून घ्यायचं, म्हणजे जेवढं आपण पीठ तोडून घेतले त्याच्या लगेचच गोळ्या करून म्हणजे एखाद्या डब्यामध्ये घालून झाकण लावून ठेवायचं, म्हणजे पीठ आपलं व्यवस्थित राहतं। याच्यामध्ये चुटकीभर मैदा टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी पहिल्यांदा जरी ह्या पुऱ्या बनवत असाल तरी एकदम परफेक्ट पद्धतीनं तुम्ही बनवाल। आणि याच्यामध्ये फक्त 2च साहित्य आपण वापरलेले आहेत, जास्त साहित्यसुद्धा नाही, आणि अगदी खमंग कुरकुरीत जसं की ठेल्यावर असतात तशा ह्या पुऱ्या होतात। तर आता आपण हे लाटून घेऊया। तर लाटताना सुद्धा अगदी सहज हे लाटलं जातं, अजिबात प्रॉब्लेम येत नाही।
तर साधारण 2 ते 3 लाटणे जरी फिरवले तरी आपली ही पुरी तयार होते. बघू शकता एवढ्या जाडीची आपल्याला करून ती पटापट होतात आणि एवढ्या पिठाच्या 10 ते 15 मिनिटसुद्धा लागत नाहीत. एवढ्या सुरेख ह्या पुऱ्या होतात. आणि पुरी करताना खूप पातळ अशी लाटायची नाही, थोडीशी जाडसरपणा त्यात असला पाहिजे, म्हणजे आपल्या पुऱ्या व्यवस्थित फुलल्या जातात. अगदी पटापट बघू शकता. तर बघू शकता सर्व पुऱ्या आपल्या तयार करून झाल्या. सर्व पुऱ्या अगदी सारख्या झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे आणखीन परत त्याला झाकून ठेवायचं आहे 10 ते 12 मिनिट, म्हणजे वरची बाजू थोडीशी कडक होईल. आणि ही वरची बाजू कडक झाली की जेव्हा आपण तेलामध्ये टाकू तेव्हा ही खालची जी बाजू नरम आहे किंवा सॉफ्ट आहे ती खालची बाजू तेलात गेली पाहिजे, तेव्हा ती पुरी व्यवस्थित टम्म अशी फुलल्या जाते. नाहीतर तुम्ही जी वरची बाजू जर तेलात टाकली कडक झालेली तर ती पुरी चपटी होईल, व्यवस्थित फुलणार नाही. तर जी खालची बाजू आहे ती पलटून घ्यायची हातावर आणि परत ती खालची बाजू तेलामध्ये गेली पाहिजे, ही लक्षात ठेवायचं आहे. तरच आपल्या पुऱ्या व्यवस्थित फुलल्या जातील. पुऱ्या तेलात सोडून घेऊया. तर बघू शकता अगदी पटकन असे पुरी टाकली की त्याला झाऱ्याने असं थोडंसं वरतून दाबायचं, म्हणजे पुरी जी आहे ती छान फुलल्या जाते. आणि एक लक्षात ठेवायचं आवर्जून की जी पुरी आपण पहिल्यांदा टाकलेली आहे, म्हणजे जेव्हा पहिल्यांदा बनवलेली आहे त्या पुऱ्या अगोदर तळायला घ्यायच्या आणि खालची बाजू ती तेलात गेली पाहिजे, तेव्हा ह्या पुऱ्या अशा छान फुलल्या जातात. जर काही इथं गडबड केली तर मग पुऱ्या व्यवस्थित फुलणार नाहीत. तर अशा प्रकारे टाकल्याबरोबर थोडंसं झाऱ्याने असं दाबून घेतलं की एकदम टम्म अशी पुरी ही फुलल्या जाते आणि एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होते. आणि पुऱ्या तळताना मीडियम गॅसवर तळून घ्यायच्या, ह्याला जास्त वेळ बिलकुल लागत नाही तळण्यासाठी. तर आता आपण ही टाकल्यानंतर पूर्ण पुऱ्या फुलल्यानंतर अगदी अलगद अशा पलटून घ्यायच्या आहेत. खूप नाजूक आणि हलक्या ह्या पुऱ्या होतात, लगेचच फुटू शकतात, त्यामुळे अगदी सावकाश अशा ह्या पलटून एवढ्या घ्यायच्यात. रव्यामध्ये 40 ते 50 पुऱ्या होतात. 1 ते 2 वेळा पलटून घेतले की हे पुऱ्या तयार होतात. तर बघू शकता एकदम परफेक्ट जसं की विकतच्या खातो सेम तशा प्रकारे एकदम टम्म फुललेले आहेत आणि मस्त झालेल्या आहेत ह्या पुऱ्या. तर बघू शकता घरातल्या साहित्यामध्ये किती परफेक्ट ह्या पुऱ्या झालेल्या आहेत. आणि कधी मनाला वाटेल तेव्हा तुम्ही बनवून खाऊ शकता. तर याचा आवाजसुद्धा ऐका, एकदम असा क्रिस्पी झालेले आहेत. तर अशाच प्रकारे पुऱ्या तयार करून घरच्या घरी बनवून खाऊ शकता. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.